खुशखबर 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 सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबरी आणि आनंदाची बातमी। कारण ऑगस्ट महिन्याचा 26व्या हप्त्याबद्दल मोठी बातमी, मोठी अपडेट अशी आलेली आहे। आणि सर्वात आधी आपल्या चॅनलवर मी सांगत आहे, खूप साऱ्या लाडक्या बहिणी 26व्या हप्त्याबद्दल आपल्याला विचारत होत्या, तर 26व्या हप्त्याबद्दल मोठी अपडेट आलेली आहे, तारीख सुद्धा आलेली आहे। तर पुऱ्या सहित तारखेसहित तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही हा सविस्तर बघा, खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे 26व्या हप्त्याबद्दल। आणि त्याच्या सोबतच जे आहे 25व्या हप्त्याचे वाटप अद्याप सुरू आहे। काय बघा, आजची 29 तारीख आहे, म्हणजे 29 ऑगस्ट। तर 29 ऑगस्टला सुद्धा 25व्या हप्त्याचा वाटप सुरू आहे, तुम्हाला पुराव्यासहित दाखवतो। तर 26व्या हप्त्याची तारीख कोणती आहे आणि 25व्या हप्त्या सुरू आहे का, याच्याबद्दल सविस्तर आज माहिती करून घेऊया। व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा महिलांना, कारण खूपच महत्त्वाची अपडेट आहे। तर चला व्हिडिओ सुरुवात करूया। तर बघा, 30 ऑगस्ट 2026 पर्यंत 30 ऑगस्ट 2026 पर्यंत 25वा हप्ता वाटप सुरू राहणार, अशी मोठी अपडेट आपल्या मार्फत मी तुम्हाला देत आहे। कारण 25 तारखेला हप्ता वाटप सुरू झालेला होता, 26 तारखेला हप्ता वाटप आला 25वा, आणि 27 तारखेला पण 28 तारखेला रक्षाबंधन होतं। सुट्टीच्या दिवशी सुद्धा महाराष्ट्र शासनाने सर्व लाडक्या बहिणींना घरोघरी 1500 रुपये पोहोचवले। महाराष्ट्र सरकारचे खूप खूप आभार की सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही काम केले आहेत। तर लाडक्या बहिणींनो, 26वा हप्ता कधी येतील बघा। आता तुम्हाला जे आहे 25वा हप्ता तर आला असेल, 30 तारखेपर्यंत येणार, पण काळजी करू नका। ज्या SC आणि ST महिलांना अद्याप पैसे आले नसेल, 30 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला 25 हप्ता मिळतील। तर तुम्हाला जे आहे लाडकी बहीण योजनेसाठी eKYC सुरू करा, महिलांची फसवणूक थांबा। महाराष्ट्र शासनाला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की eKYC चे पोर्टल जे आहे शासनाने सुरू करावे। कारण eKYC खूप साऱ्या लाडक्या बहिणी पात्र आहे, गरीब आहे, गरजू आहे, होतकरू आहे, त्यांना पैसे मिळायला हवे, परंतु त्यांनी eKYC नाही केल्यामुळे पैसे यायचे बंद झालेले आहे। तर शासनाने लवकरात लवकर पोर्टल सुरू करावे आणि पैसे देण्यात यावे। बघा, आजची अपडेट म्हणजे खूप साऱ्या लाडक्या बहिणींसाठी 3000 रुपये देण्यात यावे, अशी सुद्धा काही नेते मंडळींनी जे आहे आज आवाज उठवलेला। परंतु माझ्या शासनाला आणि त्या नेत्या मंडळींना सुद्धा आव्हान आहे की 3000 रुपये तर सोडा, 3000 रुपये तर सोडा। तुम्ही प्रामाणिकपणे जे सांगितलं होतं निवडणूक होण्याच्या आधी की आम्हाला जर निवडून आलो किंवा आमचे जर हात तुम्ही मजबूत केले तर तुम्हाला 1500 रुपयावरून 2100 रुपये वाढ, 1500 रुपयावरून 2100 रुपये वाढ अशी देऊ। तर ही वाढ त्वरित करावी, कारण महागाई खूपच भडकलेली आहे। खाद्यतेल महाग झालेलं आहे, साखर महाग झालेलं आहे, जे दैनंदिन वस्तू असते म्हणजे जीवनावश्यक वस्तू, गहू, तांदूळ, ज्वारीचे सुद्धा रेट खूप गगनाला भिडाळले आहे। म्हणून महाराष्ट्र शासनाला माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी 1500 रुपयावरून 2100 रुपये ताबडतोब करावे, कारण लाडक्या बहिणींना 2100 रुपयाची सुद्धा गरज आलेली आहे। हा निर्णय सरकारने लवकरात लवकर घ्यावा आणि eKYC चे जर पोर्टल सुरू केले तर जे पात्र बहिणी आहे, ज्यांना पैसे मिळत नाही आहे, त्यांना सुद्धा ह्या पात्र यादीमध्ये घेण्यात यावं। त्यासाठी eKYC पोर्टल शासनाने एकदा परत सुरू करावे, ही महत्वाचं आहे। आणि 29 ऑगस्ट 2026 म्हणजेच काय, तर 29 ऑगस्ट म्हणजे आज सुद्धा पैसे येणं सुरूच आहे, पैसे येणं काही बंद झालेलं नाही आहे। 30 ऑगस्ट पर्यंत जे 25 हप्ता पटपट येतच राहणार आहे, अशी सगळ्यात मोठी अपडेट आपल्या चॅनल मार्फत मी तुम्हाला देत आहे लाडक्या बहिणींनो। आणि 3000 रुपये जे आहे एकत्रितरित्या नाही मिळू शकले ह्या रक्षाबंधनला, जे दरवर्षी मिळत होते 1500 रुपये मिळाले, तर आता 26वा हप्ता तरी लवकरात लवकर द्यावा। रक्षाबंधनला ठीक आहे नाही देऊ शकले सरकार पैसे, तर आता 26वा हप्ता तरी लवकरात लवकर सप्टेंबर महिन्याच्या कोणत्या तारखेला मिळतील, कोणत्या तारखेला पैसे जमा होऊ शकते, याची मोठी अपडेट, मोठी बातमी आलेली आहे। तर चला तुम्हाला सविस्तर सांगतो 26वा हप्ता कधी येणार म्हणून। तर बघा, मंगळवारची आहे 1 तारीख, म्हणजेच 30 तारखेला ऑगस्ट महिना तर समाप्त होणार, मग येणार मंगळवारची 1 तारीख। आणि 1 तारखेला जे आहे पहिला दिवस, तर पहिल्या दिवशी GR येऊ शकते लाडक्या बहिणींनो। जर GR आला म्हणजे बघा 23वा हप्ता, 24वा हप्ता आणि 22वा हप्ता, जुने सर्व हप्ते बघा। शासनाने पण प्रयत्न केला की सर्व लाडक्या बहिणींना महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे पैसे देण्याचे काम
करत होते, परंतु काही तांत्रिक बिघाडामुळे जुलै महिन्याचे पैसे तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या खूप उशिरा मिळाले. म्हणजे 25, 26, 27 तारखेपासून पैसे यायला सुरुवात झाली. परंतु आता शासनाने सुद्धा निर्धार घेतलेला आहे की लाडक्या बहिणींच्या नाराज करायचं नाही आणि आठवड्याच्या जे पहिल्या तारखेला म्हणजेच 8 तारखेपर्यंत GR येऊ शकतो आणि जसा GR आला की लगेच पटपट पैसे यायला सुरुवात होणार 3 दिवसात. म्हणजेच 12 सप्टेंबर पर्यंत तुमच्या खात्यामध्ये 26वा हप्ता 100% येणार म्हणजे येणार. कारण शासनाने निर्धार केलेला आहे की याच्या पुढे जे आहे उशीर नाही करणार म्हणून. तर बघा लाडकी बहीण योजना कोणत्या जिल्ह्यात पैसे आले, तर बघा संपूर्ण जिल्ह्यात 36 जिल्ह्यामध्ये जे आहे 30 ऑगस्ट पर्यंत पैसे वाटप पूर्ण होणार आहे. तुम्हाला पैसे मिळाले की नाही मिळाले कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा तुमचा कोणता जिल्हा आहे. याच्यामध्ये जे आहे फक्त सांगली, जळगाव, बुलढाणा आणि ठाणे ह्या जिल्ह्यामध्ये तांत्रिक बिघाडामुळे पैसे यायला थोडंसं विलंब होणार आहे. तर काळजी करू नका, पैसे येणार म्हणजे येणार. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची आता अपडेट म्हणजे जे तुम्हाला दिली ऑगस्ट महिन्याचा हप्ता अपडेट 26वा हप्ता जे आहे तुम्हाला सप्टेंबर महिन्यातच मिळणार. आता तर रक्षाबंधन तर संपलेली आहे, आजची 29 तारीख आहे. तर आता तुम्हाला जे 26वा हप्ता ऑगस्ट महिन्याचा जे आहे तुम्हाला मिळणार 8 सप्टेंबरकडे GR येणार आणि तिथून 11 सप्टेंबरपासून पैसे वाटपायला सुरुवात होणार. सर्वात आधी सर्वात पहिले आपल्या चॅनलवर मी नेहमी खरी आणि सत्य माहिती देत असतो. जे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहितीच आहे. तुम्ही सुद्धा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा. हा व्हिडिओ शासनापर्यंत जाऊ द्या कारण 26व्या हप्त्याचा वाटप लवकरात लवकर झाला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, आपण भेटूया उद्या. धन्यवाद.